दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा। देव आज म्हणतो, जर तुमचा देवावर विश्वास नसेल तर तुम्ही हा शक्तिशाली संदेश दुर्लक्ष करू शकता, कारण हा व्हिडिओ देवावर खरा विश्वास ठेवणाऱ्यांसाठी आहे। लक्षात ठेवा, जो कोणी हा व्हिडिओ 3 मिनिटे ऐकेल त्याच्या भाग्यात येत्या 3 मिनिटात चमत्कार होऊ शकतो आणि त्यांची कितीही मोठी भयंकर कठीण इच्छा पूर्ण होऊ शकतो। कारण देव इतरांसारखा स्वार्थी देव नाही। तुम्ही देवावरती विश्वास ठेवू शकता। जर तुमचा देवावर विश्वास असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि स्वामी तुमच्या भाग्यात चमत्कार करतील। बाळा, ज्या माणसाला आपल्या आयुष्यामध्ये आपल्या आसपासच्या लोकांमध्ये सर्व काही सगळं वाईट आणि चुकीचंच दिसतं, तो माणूस कधीही आनंदी राहू शकत नाही। नेहमी चांगल्या लोकांच्या संगतीत तू राहा बाळा, कारण सोनाराचा कचरा सुद्धा बदामापेक्षा महाग असतो। बाळा, जोपर्यंत तुम्ही समोरच्या व्यक्तीने तुम्हाला इज्जत द्यावी याची अपेक्षा करत राहाल, तोपर्यंत तुमचा अपमान हा होतच राहणार। जोपर्यंत तुम्हाला वाटणार नाही की लोकांनी तुमची कदर करावी, तोपर्यंत तुमची कदर कोणीही करणार नाही। त्यामुळे तुझ्या स्वतःत आहे तुला किती महत्त्व द्यायचं ते। दुसऱ्याच्या हातचं खेळणं बनून तू जगू नकोस बाळा। तू स्वावलंबी बन, तू स्वतःची मनाची काळजी घे। कोणत्याही चूक नसलेल्या माणसाला धोका देणे, त्याला मुद्दामून त्रास देणे हे सगळ्यात मोठं पाप आहे। तुम्ही तुमचं दुःख लोकांना सांगितलं तर लोक तुमच्यापासून दूर पळू लागतील, कारण त्यांना माहीत असतं जेवढं अशा माणसांच्या जवळ राहील तेवढं त्यांचं दुःख ऐकत बसावं लागेल आणि तुम्ही सफल झालात तर लोकांना तेही आवडत नाही। हे जग मोठे विचित्र आहे। दुःखी माणसाची मदत करत नाही आणि सफल माणसाला खुश राहू देत नाही। स्वतःला असं कधीच बनवू नका की लोक तुमचा गैरफायदा घेतील। स्वतःला कधीही तुम्ही लाचार बनवू नका। तुम्हाला कसं बनायचं आहे हे तुमच्यावर आहे, नाहीतर कोणीही येईल आणि तुमचं मन तोडून जाईल, तुमचा वापर करून जाईल। अशा कपटी लोकांपासून तुम्ही सावध राहा। सहमत असाल तर लव यू गॉड असे टाईप करून हा संदेश तुम्ही 3 व्यक्तींना शेअर करा। स्वामी म्हणतात, बाळा, आजच्या ह्या युगामध्ये लोक तुमच्या बरोबर तेव्हाच नातं ठेवतील आणि तेव्हाच प्रेमाने बोलतील जेव्हा त्यांचे तुमच्याकडे काही काम आहे आणि तुमच्याकडून त्यांना पैसे मिळत राहतील, तोपर्यंतच तुम्ही त्यांच्याशी खूप प्रिय असणार। जी व्यक्ती स्वतःवरच खुश नाही तर ती व्यक्ती जगातील कोणतंही सुख त्याला मिळू शकत नाही आणि ती सुखी राहू शकत नाही। जीवन हे खूप सुंदर आहे बाळा। आनंद विकत घेण्यासाठी पैसा लागत नाही। अरे, छोट्या छोट्या गोष्टींमधून सुद्धा तू आनंद मिळवू शकतो, आनंदी जीवन जगू शकतो। बाळा, आपले लोक तर तेच असतात ज्यांनी आपल्याला दुःखाची जाणीव आहे, नाहीतर विचारपूस तर रस्त्यावरून येणारे जाणारे लोक सुद्धा करतात। आपल्या लोकांना जपा, त्यांची काळजी घ्या। जर एखादी इच्छा पूर्ण नाही झाली तर क्रोध वाढतो, राग वाढतो आणि पूर्ण झाली तर लोभ। त्यामुळे आयुष्यामध्ये प्रत्येक परिस्थितीला धैर्य ठेवणंच खूप महत्त्वाचं आहे। जेव्हा तुम्ही दुसऱ्यासाठी चांगल्या गोष्टीचा विचार करता तेव्हा त्याच गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये येतात आणि हाच निसर्गाचा, ह्या ब्रह्मांड नायकाचा नियम आहे। जे तुम्ही पेराल तेच उगवेल, जे तुम्ही द्याल तेच तुम्हाला मिळेल। त्यामुळे तुम्ही चांगले विचार द्या, चांगले विचार तुमच्याजवळ राहतील। कर्म चांगले करा, त्याची परतफेडही चांगलीच होणार। स्वामी भक्तांनो, सर्व निशंक स्वामींचरणी सोपवा आणि कर्म चांगले करा, विचार चांगले ठेवा, पॉझिटिव्ह राहा, सकारात्मक राहा, आनंदी राहा।
जो भक्त स्वामींनी सांगितलेल्या मार्गावरती चालतो त्याला त्याच्या आयुष्यात कशाचीही कमी पडू देत नाही. साक्षात ह्या संपूर्ण ब्रह्मांडाची शक्ती त्याच्या सोबत असते. सहमत असाल तर स्वामी माझ्या पाठीशी असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, अरे ब्लेडची धार खूप जास्त असते पण ती झाड कापू शकत नाही. कुऱ्हाड खूप मजबूत आहे पण केस कापू शकत नाही. त्याचप्रमाणे प्रत्येक माणूस त्याच्यामधील गुणानुसार श्रेष्ठ असतो. म्हणूनच तू स्वतःची तुलना कधीही दुसऱ्यांबरोबर करू नकोस. तू जे आहेस, तुझ्यात जे सुप्त गुण आहेत ते दुसऱ्या कोणामध्येच नाही बाळा. तू आपल्या गुणांना ओळख, आपल्या स्वप्नांना तू जाग कर आणि ते पूर्ण करण्यासाठी मेहनत घे. तुझे स्वप्न जर चांगले आणि योग्य असतील, तुझे विचार जर प्रामाणिक असतील तर मी तुला कधीही एकटं सोडणार नाही. मेहनतीचं फळ आणि अडचणीचं उत्तर उशिरा का होईना नक्कीच मिळतं बाळा. कितीही अडचणीत असलास तरी मेहनत करणं सोडू नकोस. लाचारी तू स्वीकारू नकोस. बाळा, आयुष्य जगताना मौन राहणं आवश्यक आहे. पण वेळ जेव्हा मर्यादेची येते त्यावेळेस मात्र शस्त्र हातात घेणं जास्त गरजेचं असतं. प्रत्येकाजवळ लढण्याची ताकद असते पण कोणाला जिंकणं आवडतं तर कोणाला नातं निभावणं. हसणं आणि मृत्यू ही दोन शक्तिशाली उपकरणं आहेत. मृत्यू सगळ्या समस्या संपवण्याचा मार्ग आहे तर हसणं सगळ्या समस्यांपासून वाचण्याचा मार्ग आहे. त्यामुळे आता तूच निवड बाळा की कोणाला कवटाळून बसायचं आहे. अरे हसत राहा. जेवढं तू हसत राहशील तेवढं तू आनंदी राहशील. अरे ह्या जगात जगी सर्व सुखी असा कोण आहे? ह्या जगात कोणीच सुखी नाही. प्रत्येकाला काही ना काही दुःख आहेच पण त्या दुःखातून सुद्धा आनंदी राहण्याचा आपण निदान प्रयत्न तरी केला पाहिजे. मन दुःखी असेल तर कधीही वाईट बोलू नका, कारण मन थोड्या वेळाने नीट होतं पण एकदा बोललेले शब्द परत माघारी आपल्याला घेता येत नाही. बोलणारा माणूस विचार न करता काहीही बोलून जातो पण कधी हा विचार केला आहे का की ऐकणाऱ्याच्या मनाला काय त्रास होत असेल? त्यामुळे बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्या अगोदर तुम्ही विचार करा. स्वामी भक्तांनो, आजचा हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असे 3 वेळेस तुम्ही लिहा आणि स्वामी महाराजांचे आशीर्वाद प्राप्त करा. श्री स्वामी समर्थ.